Hello everyone. Starting this session, आपण जिओग्राफी ऑप्शनचा प्रॅक्टिस बुकलेट कंप्लीट करूया. सो ऑलरेडी आपण क्लासमध्ये जे काही टॉपिक्स कव्हर केलेले आहेत त्याच्यावर मी तुम्हाला प्रॅक्टिस बुकलेट ऑलरेडी दिलेलं होतं. एक्सपेक्टेड हे सुद्धा होतं की तुम्ही तुमच्या एंडनी त्याच्यामध्ये तुमची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करावी. आता तुम्ही जे काही आन्सर्स लिहिलेले आहेत ऑलरेडी मी चेक केले आहेत. पण आता बघूया एक्झॅक्टली काय स्टँडर्ड आन्सर्स या पर्टिक्युलर क्वेश्चन्सचे असू शकत होते. सो हा जिओग्राफी ऑप्शनचा आपला पहिला मॉड्यूल आहे. मॉड्यूल नंबर 1. मॉड्यूल नंबर 1 मध्ये आपण डिस्कशन करतोय पॉप्युलेशन जिओग्राफी किंवा लोकसंख्या भूगोलाचा. बघूया काय प्रश्न आपल्याला या ठिकाणी आज कव्हर करायचा आहे. तर सेक्शन 1 मधला म्हणजे सेक्शन 1 जो आहे 5 मार्कांचा सेक्शन आहे आणि याच्यामध्ये काही छोटे छोटे शॉर्ट नोट टाइप क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. सो या ठिकाणी सगळ्यात पहिले तुम्ही हा प्रश्न बघा. प्रश्न विचारलेला आहे खालील प्रश्नांवर लघु टिप लिहा. फाईन. आणि लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण किंवा डेमोग्राफिक ट्रान्झिशन ज्याला आपण म्हणतो, या डेमोग्राफिक ट्रान्झिशनवर हा प्रश्न विचारलेला आहे. आता मग या प्रश्नामध्ये काय काय अपेक्षित होतं, लेट अस अंडरस्टँड दॅट. जेव्हा आपण या प्रश्नाचं उत्तर लिहितोय, सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला इथे डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हणजे नेमकं काय हे डिफाईन करणं अपेक्षित आहे. यू हॅव टू एक्सप्लेन की एक्झॅक्टली डेमोग्राफिक ट्रान्झिशन काय असेल. सोबतच ऍडिशनली जर तुम्ही काही शास्त्रज्ञांची किंवा जिओग्राफरची नावं लिहू शकलात, ते सुद्धा एक ऍडेड ऍडव्हान्टेज असेल की या व्यक्तीने डेमोग्राफिक ट्रान्झिशन किंवा लोकसंख्या शास्त्रीय संक्रमणाची संकल्पना प्रस्तुत केली. दुसरा पार्ट असेल त्याच्या काही डिटेल्स तुम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करा. राईट. सो डेमोग्राफिक ट्रान्झिशन डिफाईन केलंय. मग डेमोग्राफिक ट्रान्झिशन मध्ये आपल्याला त्याचा कोर माहिती आहे की 4 टप्पे असतात आणि प्रत्येक टप्प्याचं आपलं एक वैशिष्ट्य आहे. तर त्या प्रत्येक टप्प्याचं वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे. मग येतो तिसरा पार्ट. आता हा थोडा डायनॅमिक आहे. जर तुम्ही हे 2 पहिले पार्ट बघितले, नाउ डिफिनेशनचा पार्ट किंवा डिटेलचा पार्ट हा एक स्टॅटिक पार्ट आहे. प्रत्येक पुस्तकामध्ये यावर तुम्हाला बऱ्याचशा डिटेल्स अवेलेबल आहे. बाय अँड लार्ज सर्वच्या सर्व कॅन्डिडेट्स हा जो पार्ट आहे एक वेल प्रिपेअर्ड कॅन्डिडेट म्हणतोय. जर तुमचं प्रिपरेशन असेल तर निश्चितच तुम्ही डिफाईन पण करू शकणार नाही व्यवस्थित किंवा जिओग्राफरचं नाव सुद्धा तुम्हाला येणार नाही. पण एक वेल प्रिपेअर्ड कॅन्डिडेट जो आहे तो डिफाईन व्यवस्थित करेल. जे काही बाकी डिटेल्स लिहायचे आहे त्या डिटेल्स सुद्धा तो एकदम व्यवस्थित लिहेल. पण ऍडिशनली मला काय एक्सपेक्टेड आहे की आपण एवढ्या लेवलनी प्रिपरेशन करतोय एवढा एफर्ट याच्यामध्ये टाकतोय, तर मला याच्यामध्ये थोडंसं स्टॅटिक प्लस डायनॅमिक पार्ट अपेक्षित आहे. आता डायनॅमिक पार्ट म्हणजे काय, तर डायनॅमिक पार्टमध्ये जनरली मी प्रत्येक वेळेस तुम्हाला एक मुद्दा सांगत राहील की आपण जेव्हा जिओग्राफी ऑप्शनलचे आन्सर्स लिहत आहोत, समजा मी पेपर 1 मध्ये आन्सर लिहितोय, तर मी जनरली एन्श्योर करतो की पेपर 2 म्हणजेच जिओग्राफी ऑफ इंडिया मधनं काही पॉइंट्स मला इथे आणता येतील. राईट. सो या ठिकाणी जर मी लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण किंवा डेमोग्राफिक ट्रान्झिशनवर चर्चा करतोय, तर ऑब्व्हियसली मी या ठिकाणी डिफाईन केलंय की लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण म्हणजे काय, तर देशाच्या किंवा भौगोलिक प्रदेशाच्या आर्थिक व सामाजिक विकासानुसार उच्च जन्मदर व मृत्यूदर कमी होण्याची प्रक्रिया आणि यामुळे लोकसंख्येमध्ये बदल घडून येतो. या प्रक्रियेला आपण काय म्हटलंय, लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण. तर पहिला तर पार्ट मी फुलफिल केला. दुसरा पार्ट काय आहे, जिओग्राफर ही संकल्पना कोणी प्रस्तुत केली, वॉरेन थॉम्सन यांनी ही संकल्पना सुचवलेली आहे. मग त्याच्या डिटेल्स मी इथे प्रोव्हाइड केल्या की लोकसंख्या संक्रमणाचे 4 टप्पे आहे. हाय स्टेशनरी असेल, अर्ली एक्सपांडिंग, लेट एक्सपांडिंग आणि लो स्टेशनरी. मग यामध्ये काय काय डिटेल्स आहेत, तर पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त आहे, त्यामुळे लोकसंख्या कशी असेल, स्थिर असेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतंय, मृत्यूदर अचानकपणे कमी होतोय आणि जन्मदर तितकाच राहतो, त्यामुळे लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होते. मग कालांतराने जन्मदर कमी होत जातो आणि लोकसंख्या वाढ तरी सुद्धा हळूहळू सुरू असते. आणि शेवटचा टप्पा आहे जेव्हा जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी होतात. तर हे 4ही टप्पे मी या ठिकाणी प्रस्तुत केले. आता इथपर्यंतचा आन्सर माझं स्टॅटिक होतं. इथपर्यंतचा आन्सर माझं पेपर 1चं स्टॅटिक पार्ट मधलं आन्सर आहे. याला मी थोडंसं पेपर 2चं कॉम्बिनेशन देतोय आणि पेपर 2 मधनं एक थोडा कंटेंट आणतोय, ज्यामध्ये या ठिकाणी मी सांगितलेलं आहे की भारत कदाचित कुठे आहे, 3ऱ्या टप्प्यामध्ये आहे, जिथे जन्मदर कमी होत आहे. राईट. आता हा जो मी आकडा या ठिकाणी मांडलेला इथे मी आणखी डिटेल देऊ शकतो की सेन्सस किंवा जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार भारत 3ऱ्या टप्प्यामध्ये आहे. क्लिअर. पण पुन्हा मी करंट अफेअर्स इथे इंट्रोड्यूस करतोय. आता काही करंट अफेअर्स मध्ये आपल्याला काय दिसतं, भारताचा
टोटल फर्टिलिटी रेट किंवा एकूण प्रजननाचा दर हा आता 2.0 किंवा त्यापेक्षाही खाली गेल्याचं दिसून येतं. आणि जेव्हा एकूण प्रजननाचा दर 2.0 इतका होतो, त्यातनं आपण एक अंदाज बांधू शकतो की दिलेल्या प्रदेशातील लोकसंख्या आता हळूहळू स्थिर व्हायला लागते. आता लोकसंख्या स्थिर होते म्हणजे काय होते? तर कदाचित जर लोकसंख्या स्थिर होते, तर आपण लोकसंख्या संक्रमणाच्या 4थ्या टप्प्यामध्ये शिरतो आहे, राइट? आणि मग या अभ्यासानुसार काही अभ्यास प्रकाशित झालेले आहेत. त्या अभ्यासानुसार भारत कोणत्या टप्प्यामध्ये आता शिरतोय? तर भारत 4थ्या टप्प्यामध्ये शिरलेला आहे. इथे मी कारण देणार. ठीक आहे. का मी असं म्हणतोय? कारण की टोटल फर्टिलिटी रेट एकूण प्रजनन दर हा सतत घटलेला आहे आणि तो आता 2.1 पर्यंत आलेला आहे. अजून याला थोडं डायनेमिक केलं समोर की सोबतच भारतामध्ये लोकसंख्या संक्रमणाचे प्रादेशिक वैविध्य आढळते. रिजनल व्हेरिएशन आहे, राइट? बहुतांश दक्षिणेकडील व पश्चिमेकडील राज्यांमध्ये संक्रमणाचा प्रगत टप्पा आपल्याला दिसतो, जे ट्रान्झिशन आहे ऍडव्हान्स्ड स्टेजमध्ये आहे. नॉर्थचं ट्रान्झिशन थोडंसं लॅगिंग आहे, कारण की नॉर्थमध्ये अजूनही जो बर्थ रेट आहे, बर्थ रेट जास्त आहे आणि त्यामुळे तिथली लोकसंख्या वाढते. पण जर मी दक्षिणेकडील राज्य घेतली, ज्यामध्ये प्रामुख्याने तमिळनाडू असेल, केरळ असेल, आंध्र, तेलंगणा, एव्हाना महाराष्ट्र आणि गुजरात, ही जी काही राज्य आहे, या राज्यांमध्ये एकूण प्रजननाचा दर आता बऱ्यापैकी 1.6 किंवा 1.7 पर्यंत आलेला आहे. आणि मग त्यामुळे आपण हे म्हणू शकतो की हे सर्वच्या सर्व राज्य जे आहे, हे लोकसंख्या संक्रमणाच्या प्रगत टप्प्यामध्ये पोहोचल्याचं आपल्याला दिसून येतं, राइट? तर अशा प्रकारे तुम्ही स्टॅटिक प्लस डायनामिक, पेपर 1 प्लस पेपर 2 असं कॉम्बिनेशन करून किंवा असा कंटेंट अरेंज करून उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे, राइट? असं जर तुम्ही नुसतं स्टॅटिक उत्तर लिहत गेलात, तर त्याला ॲज सच आय डोंट थिंक तुम्हाला खूप मार्क मिळतील. कारण की ते स्टॅटिक पार्ट जो आहे बऱ्यापैकी सर्वच कॅन्डिडेट लिहत असतात आणि मग त्याच्यामधनं तुमची ॲव्हरेज उत्तरं रिफ्लेक्ट होतात. जर तुम्हाला अबव्ह ॲव्हरेज एक रँक देणारं उत्तर लिहायचं आहे, तर अशा प्रकारचं उत्तर लिहिणं निश्चितच अपेक्षित आहे. तर हा होता पहिला पार्ट, पहिलं सेशन. भेटूया अशाच सेशन्समध्ये. तर ही प्रॅक्टिस बुकलेटची सीरीज जी आहे जिओग्राफी ऑप्शनची, फॉलो करत चला. थँक यू एव्हरीवन.